ज्या बाबासाहेबांचं नाव घेत आहे त्याच बाबासाहेबांच्या नातवाचं जो काही पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी त्या पक्षाला टार्गेट करत आहे। साहेब, आम्ही मात्र काही असो, आम्ही वंचितचे आहोत। आम्ही एक बटन सिलेंडरचं दाबलं आणि दुसरं बटन आम्ही तुमचं दाबलं। आम्ही ही जी लढत लढलो, इकडचे प्रस्थापित जे काही बलाढ्य पक्ष आहेत यांनी जातीवाद करून किंवा पैशांचा पाऊस पाडून या ठिकाणी इलेक्शन्स लढले। आमचा उमेदवार फक्त आणि फक्त स्वाभिमानाच्या बळावर कुठच्याही पद्धतीचा 1 रुपयाही न कोणाला देताना या इलेक्शनला सामोरे गेला आणि आम्ही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यश संपादित केलंय। त्याबद्दल आम्हाला खरंच खूप आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा खूप अभिमान वाटतो। 1 जानेवारीला भीमा कोरेगावला का जात आहे, तर भीमा कोरेगावला का जात आहे तर त्यांनी सांगितलं 50 कोटीची पुस्तकं त्या चैत्यभूमीवर आपण विकत घेतो आणि आपण नाही थांबा, टाळ्या वाजवायच्या नाही, इथं टाळ्या वाजवायच्या नाही, इथं टाळ्या वाजवूनच समाजाचं वाटोळं झालेलं आहे। 50 कोटीची पुस्तकं विकत घेतात, पण ते पुस्तकं विकत घेत असताना त्या पुस्तकावर कव्हर असतं बाबासाहेबांचं आणि आतमध्ये विष पेरलेलं असतं असा त्यांचा आरोप आहे। तर मी ह्या शब्दाचा आणि यांच्या ह्या वाक्याचा जाहीरपणे निषेध करतो। परंतु त्या पुस्तकाच्या आत काय लिहिलेलं आहे, विष आहे की अमृत आहे, हे तपासायला कुणाकडे वेळ नाही, कोणी तपासत नाही। प्रभाग क्रमांक 6 जे नगरसेवक आहे सुधाकर सोनवणे, जे स्वतःला आंबेडकरवादी समजून घेतात आणि जातीवादी पक्षांच्या बीजेपी मध्ये जाऊन इलेक्शन्स लढतात आणि तिकडे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या सत्तेसाठी तुम्ही जातीवादी पक्षांबरोबर जाऊन तुम्ही इलेक्शन्स लढता आणि भावनांशी खेळ केला जातोय। निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेपासून आम्हाला कसं लांब राहता येईल। आणि मी त्यांना आव्हान करतो की तुम्ही हा जो हे जे भाषण केलंय हे आंबेडकर अनुयायाच्या विरोधामध्ये आणि 6 डिसेंबरला ज्या भावनेने जी लोक बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात, या भीम अनुयायांचा तुम्ही त्यांचा अपमान केलाय, तर तुम्ही याबद्दल तुम्ही जाहीरपणे माफी मागावी। आणि बाबासाहेब सांगतायत प्रत्येक माणसाला राजकारण कळलं पाहिजे। राजकारण म्हणजे भावनेचा खेळ नाहीये, भावनेचा खेळ म्हणजे दलाली असते। हे आम्ही तुम्हाला का सांगतोय, कारण बाबासाहेबांचा फोटो आहे म्हणून आम्ही पुस्तक घेतलं। मला सांगा, सिलेंडरचं बटन दाबलं कुणाच्या विरोधात दाबलं? तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या घरातल्या लोकांना तुम्ही सत्तेमध्ये आणण्यासाठी ह्या जातीवादी पक्षामध्ये जाऊन तुमच्या अमित शहाने संसदेमध्ये बाबासाहेबांचा जो अपमान केला, तर जर तुम्ही स्वतःला खरंच आंबेडकर अनुयायी समजून घेत असाल तर त्या वाक्याचा तुम्ही प्रसार माध्यमासमोर येऊन त्याचा जाहीर निषेध करून दाखवा, मग आम्ही तुम्हाला समजू की तुम्ही नक्कीच आंबेडकरवादी आहात। राज्यातील 29 महानगरपालिकेचे निवडणूक पार पाडले आणि रिझल्टही लागलं। जल्लोष आणि सेलिब्रेशन या सगळ्या गोष्टी आपण पाहिलात। नुकतंच एक वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद संपन्न झालेला आहे। नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजित जगताप यांच्याशी बोलूयात। तर काय सांगणार आहात तुम्ही? नुकतंच एक पत्रकार परिषद घेतलेल्या आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीची निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही मांडलेल्या आहेत। त्याचबरोबर जे कालच एक जे व्हिडिओ व्हायरल झाला होता, जे बीजेपीचे जे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, विजय झाले, सुधाकर सोनवणे यांच्याबद्दल तुम्ही बोललात, काय विषय आहे, काय सांगा? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आत्ताच 15-16 तारखेला जी नवी मुंबई महानगरपालिकेची जी इलेक्शन झाले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवी महानगरपालिकेचे जे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला भरघोस असं यश मिळालं। त्याचबरोबर चंद्रपूर असेल, लातूर असेल, औरंगाबाद असेल, या ठिकाणी आम्ही सत्तेमध्ये आहोत। याचा हे सगळं सांगताना आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो की वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदा नवी मुंबई कुठच्याही महानगरपालिकेला सामोरे जाऊन आम्ही एवढं पहिल्याच इलेक्शनमध्ये आम्ही एवढं चांगलं यश संपादित केले। त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन झाले त्या इलेक्शन्समध्ये आम्ही पहिल्यांदाच या महानगरपालिकेला सामोरे जात असताना आम्ही 18 उमेदवार या ठिकाणी उभे केलेले होते आणि ह्या उमेदवारांना जवळजवळ 20,000च्या वरती मतदान या ठिकाणी पडलंय आणि हे आमचं चांगल्या पद्धतीचे यश आम्ही समजतो आणि निश्चितच येणाऱ्या विधानसभेच्या असतील किंवा लोकसभेच्या इलेक्शन्सला सामोरे जाताना आम्ही याच्याही चांगल्या पद्धतीने आम्ही सामोरे जाऊ। आम्ही ही जी लढत लढलो, इकडचे प्रस्थापित जे काही बलाढ्य पक्ष आहेत यांनी जातीवाद करून किंवा मोठमोठ्या पैशांचा पाऊस पाडून या ठिकाणी इलेक्शन्स लढले। आमचा उमेदवार फक्त आणि फक्त स्वाभिमानाच्या बळावर
कुठच्याही पद्धतीचा 1 रुपयाही न कोणाला देताना ह्या इलेक्शनला सामोरे गेलं आणि आम्ही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यश संपादित केलंय. त्याबद्दल आम्हाला खरंच खूप आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा खूप अभिमान वाटतो. त्याचबरोबर काल आपल्याच व्हिडिओच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 6 जे नगरसेवक आहे सुधाकर सोनवणे, जे स्वतःला आंबेडकरवादी समजून घेतात आणि जातीवादी पक्षामध्ये जाऊन एक बीजेपी मध्ये जाऊन इलेक्शन्स लढतात आणि तिकडे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या सत्तेसाठी तुम्ही जातीवादी पक्षांबरोबर जाऊन तुम्ही इलेक्शन्स लढता आणि ज्या बाबासाहेबांचं नाव घेताय त्याच बाबासाहेबांच्या नातवाचं जो काही पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी, त्या पक्षाला टार्गेट करताय. त्यांचं असं भाषण होतं की त्या भाषणामध्ये त्यांनी सर्रासपणे असं बोललं गेलंय की 6 डिसेंबरला जे अनुयायी चैत्यभूमीला जातात, त्या चैत्यभूमीला जाता असताना तिकडे 50 कोटीची पुस्तकं विकत घेतात, पण ते पुस्तकं विकत घेता असताना त्या पुस्तकावर कव्हर असतं बाबासाहेबांचं आणि आतमध्ये विष पेरलेलं असतं, असा त्यांचा आरोप आहे. तर मी ह्या शब्दाचा आणि ह्या वाक्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि मी त्यांना आव्हान करतो की तुम्ही हे जे काही भाषण केलंय हे आंबेडकर अनुयायाच्या विरोधामध्ये आणि 6 डिसेंबरला ज्या भावनेने जी लोक बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात, या भीम अनुयायांचा तुम्ही त्यांचा अपमान केलाय, तर तुम्ही याबद्दल तुम्ही जाहीरपणे माफी मागावी. आणि साहेब, आपल्याला मी सांगू इच्छितो की तुम्ही स्वतःला आंबेडकरवादी समजून घेता, आंबेडकर वादातून किंवा आम्ही चळवळीतून पुढे आलेलो नेतो असे स्वतःला समजून घेता. तुम्ही जर स्वतः आंबेडकरवादी असते तर 100% ह्या जातीवादी पक्षांबरोबर तुम्ही गेलात नसता. तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या घरातल्या लोकांना तुम्ही सत्तेमध्ये आणण्यासाठी ह्या जातीवादी पक्षामध्ये जाऊन तुम्ही जे सांगताय, जर तुम्ही बोलता की आंबेडकरवादी आहोत, आम्ही चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहोत, तर मी तुम्हाला खुलं आव्हान देतोय की जर खरंच तुम्ही बीजेपीचे फॉलोअर्स नसून फक्त तुम्ही आंबेडकरवादी आहात असं जेव्हा तुम्ही बोलताना, तर ज्या तुमच्या अमित शहाने संसदेमध्ये बाबासाहेबांचा जो अपमान केला, तर जर तुम्ही स्वतःला खरंच आंबेडकर अनुयायी समजून घेत असाल तर त्या वाक्याचा तुम्ही प्रसार माध्यमासमोर येऊन त्याचा जाहीर निषेध करून दाखवा. मग आम्ही तुम्हाला समजू की तुम्ही नक्कीच आंबेडकरवादी आहात. आणि तुम्ही या भाषणामध्ये भीमा कोरेगावचा देखील उल्लेख केला. जर खरंच तुम्ही आंबेडकरवादी आहात ना, तर मी तुम्हाला आव्हान करतो की तुम्ही भीमा कोरेगाव 2018ला जे भीमा कोरेगावचं या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन झालं, जे मोर्चे आंदोलनं झाली, प्रत्येक आंबेडकर अनुयायी त्या आंदोलनामध्ये सहभागी होता, आपल्या आपल्या माध्यमातून त्यांनी आपला सहभाग नोंदवला. तर तुम्ही जर खरंच या आंदोलनामध्ये कुठे असाल तर काही पुरावे तुमचे असतील तर तुम्ही दाखवावे की आमचा ओपन तुम्हाला चॅलेंज आहे की तुम्ही खरंच असाल ना तर त्या आंदोलनामध्ये तुमचा सहभाग आहे आणि तुम्ही खरंच आंबेडकरवादी आहात हे आम्हाला त्या तुमच्या पुराव्यावरनं नक्कीच कळेल. तुम्ही त्यांना एक प्रकारचं चॅलेंज करत असताना वंचित बहुजन आघाडीचेच कोणी पदाधिकारी जाऊन त्यांना असं सांगितलेलं आहे, त्यांनी जाहीर बोललेलं आहे की 1 वोटिंग आम्ही सिलेंडरला दिलं, आम्ही वंचित बहुजन आघाडीचे आहोत आणि बाकीचे हे तुम्हाला दिलंय कमळाला. आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे जे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आहेत ते म्हणतात की बीजेपीला आमचं विरोध असणार आहे, आम्ही कधीही त्यांना युतीमध्ये घेणार नाही, त्यांच्या विरोधात तुमची लढाई होते. त्याबद्दल हे बघा, हे जी लोक आहेत यांना फक्त बीजेपीला समर्थन दाखवायचंय. बीजेपी, आम्ही पक्षाचे समर्थन आहोत, म्हणजे समर्थक आहोत, पक्षाचे कार्यकर्ते आहे आणि जो पक्ष वंचित बहुजन आघाडी यांचा फक्त आणि फक्त या महाराष्ट्रामध्ये जर बीजेपीला थांबवण्यासाठी जर ठामपणे जर कुठचा पक्ष सामोरे जात असेल तर तो वंचित बहुजन आघाडी आहे. आणि वंचित बहुजन आघाडीला कसं टार्गेट करायचं याच्यावरच यांची घरं चालतात. मी ठामपणे आपल्या माध्यमातून सांगू शकतो, आमचा प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक आमचा मतदार हा स्वाभिमानी आहे. हा कधीच कुठच्या बीजेपीच्या कमळाच्या समोरचं बटन कदापि दाबणार नाही. आमचे प्रभाग क्रमांक 6चा जर तुम्ही विषय घेतला तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रभाग क्रमांक 6 मध्ये आमचा उमेदवार दिला होता. भले आमच्याकडे पुढच्या ब, क आणि ड साठी जरी ऑप्शन नसतील तरी आम्ही तिथे पण आमच्या कार्यकर्त्यांना आणि आमच्या मतदारांना सांगितलं होतं की आमचा 1 सिलेंडर आणि बाकीचे वोट हे नोटाला जातील.
आम्ही अशाच माध्यमातून प्रभाग क्रमांक 6ची इलेक्शन लढवली आहे आणि आम्ही ठामपणे सांगू शकतो की कुठचाही आमचा कार्यकर्ता की आमचा वोटर कधीही कमळाला मतदान करणार नाही. सुधाकर सोनवणे साहेब, आपल्याला मी जाहीर आव्हान करतो तुम्हाला, जर तुम्ही खरंच आंबेडकरवादी आहात ना, तर तुम्ही एकतर या आंबेडकरी जनतेची जाहीरपणे माफी मागा. 6 डिसेंबरला जो आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणात चैत्यभूमीवर जातो त्या अनुयायांची तुम्ही माफी मागा. त्याचबरोबर तुम्ही खरंच आंबेडकरवादी आहात तर त्या अमित शहाचा जाहीर निषेध करून दाखवा, मग आम्ही तुम्हाला समजू की तुम्ही आंबेडकरवादी आहात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तरी ते असं होतं की जे खरंच पुस्तक आहे ते वाचले गेले जात नाहीये. एक त्यांनी आजीबाईचं सुद्धा उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे की त्या आजीबाईंनी पुस्तक डोक्यावरून घेऊन जात असताना 4 वर्षाच्या ज्या त्यांच्या घरामध्ये जे असणारे नातू आहे त्यांच्यासाठी आहे, ते म्हणाले की ते पुस्तक 4 वर्षाच्या मुलीला काय बाबासाहेब करणार आहे. हे बघा, आज जर तुम्ही भारतामध्ये जर पाहिलं तर बाबासाहेबांना जाऊन एवढी वर्ष झाली आणि तरी देखील एका महान व्यक्तीला अभिवादन करण्यासाठी एवढा मोठा जनसागर दरवर्षी 6 डिसेंबरला तिथे जात असतो. त्या ठिकाणी आम्ही काही जल्लोष करण्यासाठी किंवा तिथे फक्त आम्ही जत्रा म्हणून त्या ठिकाणी जात नाही. तुम्ही असा एकही नेता या भारताच्या पाठीवर एकतरी असा महामानव दाखवा की त्याच्या गेल्यानंतर आजपर्यंत त्याच्यासाठी त्याला नमन करताना आम्ही कुठच्याही फुलांची उधळण त्या ठिकाणी करत नाही, आम्ही तिथे कुठच्याही पद्धतीचा जल्लोष करत नाही, आम्ही फक्त तिथे ज्ञान विकत घेण्यासाठी जातो. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की भारतामध्ये असं तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही की एका दिवशी 50-50 कोटीची पुस्तकं विकत घेतली जातात. आणि सुधाकर सोनवणे साहेबांनी सांगितलं की एक म्हातारी डोक्यावर पुस्तक घेऊन जात असते आणि ती सांगते की मी माझ्या 4 वर्षाच्या मुलीला माझ्या नातीसाठी मी ही पुस्तकं घेऊन चालली आहे. की साहेब, खरंच आमच्या इकडचा तळागाळातला प्रत्येक छोटा मुलगा हा आज बाबासाहेबांना वाचायला शिकलाय, तथागतांना वाचायला शिकलाय किंवा शिवाजी महाराजांना वाचायला शिकलाय. इकडचा प्रत्येक मुलगा आज इतिहास समजतोय, यांना इतिहासाची खूप चांगल्या पद्धतीने समज आहे आणि इकडचा प्रत्येक अनुयायी हा जो बाबासाहेबांना पण चांगल्या पद्धतीने वाचतोय, शिवाजी महाराजांना चांगल्या पद्धतीने वाचतोय, महात्मा फुलेंना चांगल्या पद्धतीने वाचतोय. आणि निश्चितच तुम्हालाच या बीजेपीच्या आणि RSSच्या लोकांना याचीच कुठेतरी खतखत आहे, म्हणून ही अशा पद्धतीने ही बरळ ओकळून ही समाजाला कसं बदनाम करता येईल आणि ही जी पुस्तकांची विक्री एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते, हे जे ज्ञान विकलं जातंय हे कसं थांबवता येईल हाच यांचा नेहमीच प्रयत्न असतो. आणि तुम्ही म्हणताय की ते आंबेडकरी चळवळीतले नाहीये किंवा फुले शाहू आंबेडकरांना मानत नाहीये किंवा काय, असं तुमचं जे आरोप आहे. आणि ऐरोलीमध्ये जे सेक्टर 15 आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तिथं उभं करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. आणि स्थानिक ठिकाणी जे रबाळे आहे तिथे मोठं भव्य असं शाळा आहे, वरती हिंदी शाळा आहे, हॉस्पिटल आहेत. या सगळ्या गोष्टी इथं होताना पण का असं? हे बघा, एखाद्या महानगरपालिकेची वास्तू जेव्हा या ठिकाणी निर्माण होते तेव्हा कोणत्या एकट्या माणसाचा तिथे हात नसू शकतो. ही मोठी प्रक्रिया असते. त्या सभागृहामध्ये एक ठराव मांडला जातो, त्या ठरावाला खूप लोकांची संमती तिथे घेतली जाते आणि त्यानंतर तो महानगरपालिकेच्या खर्चातून, म्हणजे इकडच्या जी लोक महानगरपालिकेला आपल्या कर स्वरूपात जे पैसे देतात त्या पैशातून इकडची वास्तू निर्माण होते. तर मी हे जे स्वतःला श्रेय घेण्याचा जो काय राजकारण यांचं जे आहे, तर यांनी हे थांबवावं. मी आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या जर इतिहासामध्ये बघितलं तर बाबासाहेबांचं स्मारक जेव्हा बनत होतं तर 18 वर्ष त्या स्मारकाला बनण्यासाठी लागले. कितीतरी करोड खर्च करून, कितीतरी अडचणींना सामोरे जाऊन तिकडच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आमचा सहभाग त्या ठिकाणी होता. ते स्मारक चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून इकडच्या प्रत्येक आंबेडकर अनुयायीने तिथे उपोषण आंदोलनं केली आहेत. तर हे श्रेय फक्त एकट्याच नसू शकतं. आणि आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की यांनी कदाचित जे वास्तू नवी मुंबईमध्ये जे स्थापन झाले, जे बाबासाहेबांचं स्मारक या ठिकाणी स्थापन झाले, तर हे स्मारक स्थापन होताना किमान 3 वेळा त्याचं उद्घाटन झालंय. म्हणजे श्रेय लादण्यासाठी लोक
आपापल्या पद्धतीने त्याचं सोहळा करतात आणि आपल्यावर कसं त्याचं क्रेडिट आपल्याला मिळवता येईल याचा प्रयत्न करत असतात. खूप खूप धन्यवाद. तर अशा पद्धतीने एकंदरीत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी निवडणुका आहेत ते पार पाडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीची ही पत्रकार परिषद होती. एकंदरीत या ठिकाणी जे नगरसेवक आहेत बीजेपीचे सुधाकर सोनवणे यांच्यावरती सुद्धा या ठिकाणी खरडून असं विरोध करताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. तुमची प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका. पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज. वंचितांचा इथेच थांबतो. तुर्तास धन्यवाद.